नमस्कार, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर वेगळ्या आमच्या घरी आत्ताच कार्यक्रम झालेला आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तर ते काही तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही, म्हटलं चला आज तुमच्याबरोबर मी शेअर करूया. आज भंतेजीला सांगितलेलं आहे भोजनदान देणार आहे मी. तर कसं कसं करणार पूजा काय मी ते आज तुमच्याबरोबर सगळं शेअर करणार आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार आहे. आता स्वयंपाकाची तयारी लवकरच चालू केली, म्हणजे 12च्या आत जेवण करावं लागतंय. त्याच्यामुळे म्हटलं आपण लवकर आवरून घेऊया. आणि ब्लॉग काढत म्हणल्यावर वेळच होतोय. आणि ब्लॉग काढायचं नंतर लक्षात आलं आहे आता मी वरण बनवलेलं आहे आणि मेथी बनवलेली आहे. आता राहिले काबुले चणे भिजलेले नव्हते ते बनवायचे आणि चपात्या बनवायच्या, थोडी खीर बनवायची. लगेच स्वयंपाक रेडी, म्हणजे 11:30 वाजता येणार आहे बनते. तर मग मला स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि त्यांना भोजनदान दिलेलं आहे. आणि ही मूर्त आहे ना, म्हणजे अगरबत्ती लावतो ना, सगळं पडलेलं आहे तर ते सगळं क्लीन करायचं आहे. आणि हार वगैरे आणलेलं आहे ते पण लावायचे आहेत सगळे. फोटोला लावायचे, म्हणजे दोनच फोटोला लावायचे. एक हार आणायला विसरले रमाबाईचा. तर आज असं काही आहे. कसं वाटतं विहार नक्की कमेंट करून सांगा. छोटंसं आमचं. आणि आज आहे ना सगळं जेवण वगैरे भंतेजीला भोजनदान आणि थोडीशी पूजा छोटीशी घरच्या घरी करणार आहे आम्ही. बाकी कोणाला नाही, म्हणजे इच्छा होती आज मिस्टरांना सुट्टी आहे माझ्या, की भोजनासाठी बोलवलेलं आहे. तर कंटिन्यू राहा, ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणारच आहे. आम्ही कसं काय करणार, आता खीर बनवायची आहे त्यासाठी सामान पण आणलेलं आहे. चला मग आपण वेळ न घालवता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया. चला मग आपण स्वयंपाक करून घेऊया. आता वरण झालेलं आहे आणि सकाळी मेथी बनवली होती मी सकाळी, म्हणजे आत्ताच चाय वगैरे पाणी झाल्यावर. आणि मेथी बनवून झालेली माझी. आणि काबुले चणे मी सकाळी भिजू घातले, माझ्या लक्षात नव्हतं राहिलं काय भाजी करा, म्हटलं काहीतरी मार्केटमधून आणूया. पण बनवलं आहे. आता कांदा वगैरे कट करून ठेवलेला आहे. चला मग आता स्वयंपाक करूया. आणि बाकीचे कामं पण राहिलेत. आता वेळ पण झाला आहे, पटकन आवरायचं आहे. कारण की 12 वाजता, म्हणजे 11ला येणार भोजन वगैरे घेणार. नंतर मग आपला कार्यक्रम चालू होणार. कार्यक्रम म्हणजे घरच्या घरीच भोजनदानाची इच्छा होती, म्हणून चला म्हटलं आपण भोजनदान करूया. आणि स्वयंपाक पटकन करून घेऊया. आल्याच्यानंतर मग गरम गरम देता येते. त्याच्यामुळं मी काही लवकर चपात्या वगैरे करायच्या राहिले त्यांच्यापुरत्या लगेच करून घेते. काही वेळ लागत नाही एक बनवायला. चला मग आता कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. भंते पण येणार आहे, ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जे होईल ते शक्य मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. कशी पूजा घरच्या घरीच आहे म्हणा. याच्या अगोदर जेव्हा आम्ही इथं राहायला याच्या अगोदर पूजा थोडीशी, म्हणजे क्लिप माझ्याकडून घेता नाही आली, मी कार्यक्रमामध्ये होते म्हणून. चला म्हटलं हे आज तुमच्याबरोबर शेअर करूया. चला मग आता आपण स्वयंपाक करून घेऊया, नंतर समोर मी तुम्हाला सांगणारच आहे. आता ना मी खीर पण बनवून घेतली, काबुली चणे पण मस्त भिजले ते बघा. चला मग आता काबुली कांदा सगळं कट करून झाले. भाजीला भाजी द्यायची आणि भरपूर असलंय घाली कामाचं, पटपट आवरायचं काम. स्वयंपाक टाईम झाला आहे. आता थोडंसं मोठी साफसफाई करत होती. आलं लसणाची पेस्ट केली, ती करून घेते पटकन स्वयंपाक, म्हणजे टायमावर झालं की बरं असते. पटकन जेवायला नको. आल्याच्यानंतर मग थोडं बसता पण सर्वेचं नाही. कामाने झाल्यावर मग सगळं कामात लक्ष राहते. काम राहिले आणि त्याच्यात लक्ष लागत नाही. त्याच्यामुळे भाजी बनवून घेते आता पटकन. स्वयंपाकाचं कसं आहे ना, आपण आपलं असलं तर काही नसतं वाटत, पण आपल्या घरी जेवायला लागलं तर ते वेगळं पण म्हणजे सगळं पद्धतीत बरं वाटतं. सगळ्यांना चालू येतात स्वयंपाक करून घेणं पटकन. मुलं गेलेली आहे स्कूलमध्ये. आज मुलीची पिकनिकला गेलेली आहे आणि मुली लेट येणार आहे. मुलींच्या वेळावर येणार आहे. त्याला बोललेली नको जाऊ सुट्टीवर, मग ते गेलेला त्याच्या स्कॉलरशिपमध्ये आहे ना, तर तो राहत नाही आहे घरी. नको बोलला की मला माझी स्कॉलरशिप आहे, मला जायचं आहे स्कूलमध्ये. सकाळी मग त्यांना शिरा करून द्यायला टिफिन होती आणि ते गेले. नंतर मग घातल्यानंतर चालले स्वयंपाक माझी साफसफाई राहिली, विहारातली करायची. विहार खूपच आहे.
पण बनवून झालेली आहे. चपात्या बनवून घेतल्या की स्वयंपाकच झाला आला. चला मग आता करून घेऊ स्वयंपाक पटापट. भाजी बनवून झाली आता. त्याच्यामध्ये मी ना गाजर टाकलं कापून. खीर पण झालेली बघा. आणि आता घाई गडबडीत लई पसारा झाला किचनमध्ये, तेवढं समजून घ्या. चला आता चपात्या बनवून घेते तोपर्यंत आपली काबुलीची मस्त शिजतात. त्याच्यामध्ये मी गाजर टाकले कट करून, म्हटलं बघूया टेस्टला कसं लागते तर. आणि खीर आहे ना मी रव्याची बनवलेली आहे आणि रव्याचीच बनवली आणि तुपामध्येच चपात्या पण तूप काढून ठेवलेलं आहे. सगळं स्वयंपाक तुपाचंच चालू आहे. तर चपात्या पण तुपाच्याच बनवल्या, खीर पण तुपाचीच बनवली. फक्त नाही म्हणून भाजीला फोडणी तेवढी तेलाची दिली. चला मग आता चपात्या करून घेऊया. अजून पीठ भिजवायचं राहिलं आहे. जेवण सगळं बनवून झालं होतं. वंदना वगैरे घेतले पण काही शूटच केलं नाही. शूट करायला कोणीच नव्हतं. आम्ही कार्यक्रमामध्ये बसलो तर मग शूट झालं नाही. जेवण झाल्याच्या नंतर कार्यक्रम झाला. नंतर भंतेजीला भोजनदान दिलं. मस्त त्यांना भोजन दिलं. भोजन वगैरे केलं आणि थोडंफार त्यांनी प्रवचन पण केलं, ते पण ऐकलं. पण शूट करणं झालं नाही. आजच्यासाठी एवढंच बरं का. आवडलं तर नक्की एक लाईक करून जा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.